निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। महिम्न पारम ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्तवै गिरः। अथा वाचः सर्वे स्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः। शुभम भवतु। हे प्रभू, आपण आम्हाला 12 ज्योतिर्लिंगाची पूर्वपीठिका सांगत होता। सोमनाथ म्हणून अवतार घेतल्यानंतर आपण पुढील काळात कुठे निवास केला? दुसऱ्या ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यासाठी मी मल्लिकार्जुनला गेलो होतो। तत्पूर्वी वनात मला एक स्त्री दिसली। हे शिवशंकरा, आपण एकांतासाठी निर्जन अशा वनात होतात, मग आपल्या दृष्टीला पडलेली ती स्त्री कोण होती? तिला पाहिल्यावर मलाही हा प्रश्न पडला होता। त्याची एक वेगळी कथा आहे। आजच्या या शुभ दिवशी आपण आम्हाला ते रहस्य सांगावे, जेणेकरून आम्ही पुढे भ्रमण करत असताना ते अनेकांपर्यंत पोहोचू। सांगतो। तुम्ही आसन ग्रहण करा। हे प्रभू, माझ्या मनात एक प्रश्न आहे, आपली आज्ञा असेल तर विचारू का? अवश्य जालिंदर। प्रभू, आपल्याला आपल्या अंतर्दृष्टीने सर्व काही दिसतं, मग त्या स्त्रीला पाहिल्यानंतर आपल्या मनात हा प्रश्न कसा आला की ती कोण आहे? मी कैलासातून निघताना सर्व काही तिथेच सोडून आलो होतो। मी कुठल्याही दिव्य दृष्टीशिवाय पाहत होतो।
त्यामुळे ती स्त्री कोण आहे हे माझ्या ध्यानात आलं नाही. मग आपण ते कसं ओळखलं प्रभू? ती कोण आहे आणि कोणत्या उद्देशाने ती तिथे आली आहे हे आपल्याला कसं समजलं? सुरुवातीला मला जो प्रश्न पडला त्याचेच उत्तर शोधण्यासाठी मी त्या स्त्रीच्या मागे गेलो. तिथे गेल्यावर तिला पाहून मला आश्चर्य वाटलं, कारण ती स्त्री माझीच उपासक होती. काय झालं गुरुदेव? गोरक्षा, मी तुझं गुरुपद स्वीकारलेलं आहे. तू माझा शिष्य आहेस. परंतु श्री महादेवांनी पार्वती देवींना एक रहस्य सांगितलं होतं. कोणतं रहस्य? श्री महादेव म्हणाले होते की गोरक्ष म्हणजे माझंच प्रतिरूप आहे. गुरुदेव, आणि त्यांनी पार्वती देवींना ही अट सुद्धा घातली होती की हे गूढ रहस्य कुठल्याही अभक्तापुढे कधीही सांगू नकोस. गुरुदेव, माझ्यासाठी आपणच ब्रह्मा, विष्णू, महेश असे त्रिगुणात्मक आहात. माझ्यातलं शिवतत्व ही आपलंच आहे गुरुदेव. हा तुझा विनय आहे गोरक्ष. परंतु मला एका गोष्टीचं समाधान आहे, आनंद आहे की तू इतका मोठा झालास की माझे हात तुझ्यापर्यंत पोहोचत नाही. मला हे मोठेपण नकोय गुरुदेव. मी आपल्यासाठी लहान आहे आणि मला लहानच असू द्या. उभा राहा. गोरक्षा, आज श्रावणातला सोमवार आहे. सर्वत्र शिवतत्व पसरलेलं आहे आणि तुझ्यातलं हे शिवतत्व मला दिसतंय. हे बघ सुरेखा, आज श्रावणातला सोमवार आहे. या मासातील प्रत्येक सोमवारी आपण श्री महादेवांची मनोभावे पूजा करत आलो आहोत.
आज श्री महादेवांना ना हिरवे मूग व्हायचे असतात. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक श्रावणातील सोमवारी 9 वर्ष जर तू हे व्रत केलंस ना तर तुझं सगळं मंगल होईल बघ. हो आई, मी हे व्रत अगदी भक्तिभावाने करेन. ऐक, महादेव शंभो. आई, तू काळजीत दिसते आहेस. नेमकी कसली काळजी आहे? श्रीपाद, बाळा आजपर्यंत सगळं व्यवस्थित पार पडलंय, पण मला असं वाटतं की आपल्या सगळ्या मुलांचं सगळं छान व्हावं, त्यांचं भविष्य उज्ज्वल असावं. आई, इथपर्यंत चांगलंच होत आलं आहे, पुढेही होईल. पण श्रीपाद, बाळा आईला आपल्या पिल्लांची काळजी तर असणारच ना. होय सुमती, पण तू आज असा विचार का करतेस? आपण भगवंतावर श्रद्धा ठेवायची, सगळं काही ठीक होतं. अहो तसं नाही काही, परमेश्वरावर श्रद्धा तर आहेच. अहो त्या श्रद्धेमुळेच दर श्रावणी सोमवारचं मी व्रत करत आली. पण हे व्रत श्री महादेवांपर्यंत पोहोचलं आहे की नाही हे ठाऊक नाही. आपण तर श्रद्धेनं सगळं करत असतोच हो, पण परमेश्वरांनी ते गोड मानून घ्यावं एवढी सदिच्छा आहे. आई, तुझी प्रार्थना महादेवांपर्यंत पोहोचली आहे. अरे पण याला साक्ष काय आहे? प्रभू, द्वितीय ज्योतिर्लिंगाची पूर्वपीठिका आपण आम्हाला सांगत आहात. आपल्या दृष्टीस पडलेली ती स्त्री पिंडीची पूजा करत होती हे आम्हाला समजलं, परंतु मग मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाविषयी पुढे काय घडलं? कौंच पर्वताजवळ एक प्रदेश आहे, त्याचा एक राजा होता, चंद्रगुप्त त्याचे नाव. त्याची कन्या माझी निस्सीम भक्त होती. एक दिवस तिच्यावर संकट आले आणि ती घाबरून कौंच पर्वतावर निघून गेली. तिकडे राजाने त्यांच्या प्रदेशात खूप शोध घेतला, परंतु त्यांना यश आले नाही. क्षमा असावी प्रभू, परंतु मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि त्या राजकन्येचा संबंध कसा हे मला उमगलं नाही. त्या राजकन्येसोबत नेहमी एक गाय असायची. त्या गायीचं ती अगदी मायेने संगोपन करायची. दोघी नेहमी एकत्र असायच्या.
पुढे काही दिवसांनी तिच्या एक गोष्ट लक्षात आली की तिच्या नकळत कुणीतरी गाईचं दूध चोरून काढतं आहे. मग तिने गाईला विचारलं, हे गोमाते, मला जाणवतंय तुझं दूध कोणीतरी चोरून घेऊन जात आहे. कोण आहे तो? तू पाहिलंयस का त्याला? मला सांग, मी त्याला शिक्षा करेन. हे एक रहस्य वाटत आहे प्रभू. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाविषयी एवढं गूढ आहे. होय कानित. मग पुढे काय घडलं? त्या राजकन्येने चोराला पकडायचं ठरवलं आणि दूरवर उभं राहून गाईवर नजर ठेवली. काही क्षणाने तिला दिसलं की दूध जमिनीवर पडतं आहे. तिला वाटलं की तिथे कोणीतरी आहे जो गाईचं दूध चोरून काढतो आहे, म्हणून ती गाईकडे धावत गेली. प्रभू, ते शिवलिंग म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग? होय. हे मल्लिकार्जुन, आमचा नमस्कार स्वीकार करावा. गुरुदेव, इथे आल्यानंतर मला अनेक गोष्टी दिसत आहेत. गोरक्षा, तुला इथे जे काही जाणवतं आहे त्यातून तू भक्तांसाठी एक असा सोपा उपाय सांग की ज्यातून त्यांचे कष्ट दुःख नाहीसे होतील. गुरुदेव, आपल्या समोर मी काय सांगणार, परंतु आपण आज्ञा केलीच आहे तर मी असा उपाय सांगतो ज्यातून भक्त कुठेही असले तरीही त्यांचं दुःख दूर होईल. सांग गोरक्षा, आपण भक्तांपर्यंत हे पोहोचवूयात. आदेश. अलख निरंजन. भक्तांनी हातात कोणत्याही पात्रात पाणी घ्यावं. पाण्यात पाहून मल्लिकार्जुन शिवलिंगाचं श्रद्धेने स्मरण करावं. स्वतःची इच्छा बोलून दाखवावी आणि कोणत्याही पिंडीला ते पाणी अर्पण करावं. आणि तुमची इच्छा मल्लिकार्जुन पर्यंत पोहोचेल यात शंका नाही. शिवाय